नारायण राणेंचं महत्त्व संपवण्याचा कट सुरू असल्याचा आरोप केसरकरांनी केलाय। हा मोठ्या कटाचा भाग आहे, पालिकेपुरता मर्यादित नाही अशी प्रतिक्रिया निलेश राणेंनी दिली। तर नारायण राणेंना भाजपनं ताकदीनं उभं केलं असं वक्तव्य नितेश राणे यांनी केलंय। मोठा कट या जिल्ह्यामध्ये चालू आहे। त्यांना राणे साहेबांचं महत्त्व संपवायचं आहे। राणे साहेबांनी या जिल्ह्याच्या लोकांच्या मनावर अधिराज्य घडवलं। आज ते राणे साहेब तुम्हाला दिसतात का कुठल्या ह्या निवडणुकीच्या प्रचारात? दिसत नाहीत की हेच आम्ही सातत्याने म्हणतोय की हा कुठल्या मोठ्या कटाचा भाग आहे। ही फक्त आता नगर पालिकेची जी काही निवडणूक आहे त्याच्या पुरता मर्यादित नाही। अहो, भारतीय जनता पक्षाने सन्मान्य राणे साहेबांना जो सन्मान दिला, भारतीय जनता पक्षाने जो राणे साहेबांबरोबर आज पूर्ण राणे साहेबांना जे काही ताकदीने उभं केलेलं आहे, आज भारतीय जनता पक्ष नसता, आज नसता तर राणे साहेबांनी ही पूर्ण ताकद उभी राहिली नसती। नीती नियत आणि निधी घेऊन आम्ही बोलतो असं वक्तव्य मुख्यमंत्र्यांनी केलंय। तर देवाभाऊ मुख्यमंत्री असेपर्यंत लाडकी बहीण योजना बंद होणार नाही अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिली आहे। आमच्याकडे नीती आहे, आमच्याकडे नियत आहे आणि आमच्याकडे निधी देखील आहे। या तिन्हीचा संगम करून महाराष्ट्रातली शहरं चांगली कशी करता येतील, आपल्या शहरातल्या गरिबांना, जनसामान्यांना चांगलं जीवनमान हे आपल्याला कसं देता येईल, या संदर्भातला खऱ्या अर्थानं या निवडणुकीचा आमचा अजेंडा आहे। आता नागपूर अधिवेशन 8 तारखेपासून सुरू होत आहे। अधिवेशनाच्या काळात शेतकऱ्यांच्या प्रश्नावर मी बैठक बोलवीन। शेतकऱ्याचा प्रश्न देखील आपण सोडवू। माझ्या लाडक्या बहिणींना सांगतो, जोपर्यंत तुमचा देवाभाऊ मुख्यमंत्री आहे, लाडकी बहीण योजना बंद होणार नाही म्हणजे नाही। परळीमध्ये आपणच भगवान असा धनंजय मुंडे यांचा प्रचारावेळी सूर पाहायला मिळाला। परळीकर अडचणीमध्ये असले की देवाच्या आधी धनंजय मुंडेंकडे येतात असं मुंडेंनी म्हटलं। मंत्रिपद सोडण्याचं दुःख नाही, 3 वेळा मंत्री झालो असंही धनंजय मुंडे म्हणाले। आपल्यापैकी अनेक जणांना वेगवेगळ्या अडचणी आल्या असतील। मी आपल्याला विचारतो, त्या अडचणीच्या काळात तुम्हाला नक्कीच धनंजय मुंडे पहिल्यांदा आठवला का नाही? भगवंताने मला काय द्यायचं? जर एखाद्या व्यक्तीला अडचण आली तर देवाच्या अगोदर धनंजय मुंडे सारख्या एका कार्यकर्त्याचं नाव त्याला आठवतं, त्याचा फोन नंबर आठवतो आणि ती अडचण सांगतो। याच्यासारखं देवाने आपल्याला नशिबान किती करा। अनेक निवडणुकीत मी बघितलं, लोकसभेच्या निवडणुकीतही आणि विधानसभेच्या निवडणुकीत आपण एवढे भरभरून मतं दिली की मशीनला सुद्धा मोजायला कंटाळा येत होता। मंत्री बनने और छोड़ने का अफसोस नहीं, उस बात का दुख कभी था ही नहीं। अरे मैं तो ऐसा अनुराग साहब अच्छा था, आज सभा हुई तो खुशी हुई। ये तो मुझे स्कूल जाने का साइकिल की रास्ता, मुझे कभी जीवन में लगा ही नहीं कि मैं जिला परिषद का सदस्य बनूंगा, उपाध्यक्ष बनूंगा, विधायक बनूंगा, विपक्ष का नेता बनूंगा, मंत्री बनूंगा। 1 बार नहीं, 2 बार नहीं, 3 बार बनूंगा। शपथ 3 बार नहीं। आंख से फलने फूलने का हुनर जानते हैं, आंख से फलने फूलने का हुनर जानते हैं। ना बुझा हमको जलने का हुनर जानते हैं। आपने सिर्फ गिरने का, आपने सिर्फ गिरने की अदा सीखी है और हम गिर के संभलने का हुनर जानते हैं। पति शहर को बदनाम किया है, आप सब जानते हैं। हर चीज आज आपके हाथ में, मोबाइल, उन सबको सबक इस चुनाव के नतीजे से महाराष्ट्र में देना है कि ये ऐसा नहीं, ये है यहाँ, ये यहाँ की आवाज है, ये भाईचारा है। यहाँ कोई जात पात धर्म नहीं, हर कोई इंसानियत अपना धर्म मानता है। उपमुख्यमंत्री अजित पवारांनी मसाजोगमध्ये संतोष देशमुखांच्या कुटुंबाशी संवाद साधलाय। हत्येला 1 वर्ष झालं, दादा अजून न्याय मिळत नाही अशी व्यथा वैभवी देशमुखनं यावेळी मांडली आहे। तर आरोपी कृष्णा आंधळे कधी सापडणार असा सवाल गावकऱ्यांनी केला।
पण तिकडे सगळं अर्ध लक्ष इकडंच म्हणल्यासारखं. आज महिना वर्ष होत आलं तरी काहीच नाही याच्यामध्ये. पाहिजे तसा रिस्पॉन्स दादा आम्हाला कुठूनच भेटत नाही ना. आणखी जसं नाही बा, ज्यावेळेस एखादी मॅटर कोर्टापुढे चालते त्यावेळेस तुमचं पद्धती त्या सगळ्या गोष्टी करतात. राधाकृष्ण आंधळे कधी सापडणार आहे? एवढे एक पोलीस एसपीला विचारा, एसपी बदलून बी काही फरक पडला नाही त्याचा. राधाकृष्ण आंधळे अजून बी आमचे जे काही साक्षीदार, काही जे फिर्यादी हे भयभीत आहेत राधाकृष्ण आंधळेमुळे. तेवढी एकदा एसपीला पालकमंत्री यांना तुम्ही त्याला विचारूया. मी फार वेगळ्या मताचं एवढं गौरव तुम्हाला काही बोलायचं. धनंजय मुंडेंची पैदास राक्षसाची देखील नसावी अशी टीका मनोज जरांगेंनी केली. धनंजय मुंडेंना सह आरोपी करा. संतोष देशमुख हत्या प्रकरणावरून जरांगेंनी ही मागणी केली आहे. तर सरळ सरळ म्हणलं जातं, आरोपीची मला आठवण येते. कितीही राक्षस असला नियतीला धरून असायचे असं मला वाटतं. म्हणजे राक्षस सुद्धा नियम पाळायचा. ही पैदासच नेमकी कोणाची राक्षसाची सुद्धा नसावी, ही वेगळीच कोणाची तरी असावी. एखाद्याचं घर जर उजाडलं, एखाद्याच्या घरावरती एवढं मोठं संकट आलं, तरी जर तुम्ही त्या भाषेत बोलत असताल तर आम्ही सुद्धा मराठी एवढे कमजोर आणि कच्चे नाही आहेत. फक्त आम्ही संयमाने घेतोय, त्याचा गैरफायदा तू घेऊ नको. क्रूर हत्याराची तुला आठवण यायला लागली म्हणजे तू सुद्धा क्रूरच, याचा अर्थ तू सिद्ध केलं की तुम्ही दोघंही एक आहेत. म्हणून मी वारंवार सांगतो, याला आरोपी करा. देशमुख कुटुंबाला आपण उघडं पडू द्यायचं नाही. आपल्याला जी किंमत मोजायची वेळ येईल ती मोजू. सध्या प्रचारामध्ये फोनद्वारे आश्वासनं आणि मंजुरींचा ट्रेंड सुरू आहे. यवतमाळच्या पांढरकवड्यामध्ये, जळगावच्या पाचोऱ्यात आणि नगरच्या संगमनेरमध्ये एकनाथ शिंदेंनी उद्योगमंत्री उदय सामंतांना फोन करून MIDC मंजुरीचा वायदा केला. मात्र बाळासाहेब थोरातांनी या फोनवरच्या मंजुरीवर सवाल उपस्थित केले. हॅलो, 250 हेक्टर जमीन MIDC ला दिली, पण एकही उद्योग नाही. 1 महिन्याच्या आत बोर्डामध्ये मंजुरी मिळून त्या जागेचं वाटप देखील सुरू होईल. हॅलो, उदय सामंतजी, लोकांची मागणी आहे, इथे रोज नाही मिळत, इथं MIDC पाहिजे. उदय सामंतजी, त्यांची मागणी आहे, MIDC पाहिजे. आचारसंहिता संपल्यानंतर पुढच्या 2 महिन्यात आम्ही नक्की काढू. हॅलो. सध्या प्रचारामध्ये फोनद्वारे आश्वासनं आणि मंजुरींचा ट्रेंड सुरू आहे. यवतमाळच्या पांढरकवड्यात, जळगावच्या पाचोऱ्यात आणि नगरच्या संगमनेरमध्ये एकनाथ शिंदे यांनी थेट उद्योगमंत्री उदय सामंतांना फोन करून MIDC मंजुरीचा वायदा केला. मात्र या साऱ्या प्रकाराला दिखाऊपणा म्हणत काँग्रेसच्या बाळासाहेब थोरात यांनी या फोनवरच्या मंजुरींवर सवाल उपस्थित केलेत. आता मी किशोर अप्पाजी इथं पाचोऱ्याला आहे. 250 हेक्टर जमीन MIDC ला दिली, पण एकही उद्योग नाही. उद्योग नाही. आता इथं रोजगारांना तरुण आहेत, बेरोजगार आहेत, तर हे आपल्याला इथं उद्योग कधी पाठवणार? सर, आपण मुख्यमंत्री असताना आपल्या आदेशाप्रमाणे इथं MIDC आपण जाहीर केली. त्याचं सुरुवात पण तुम्ही केली होती. त्याच्या लेआउटला आता साहेब मान्यता मिळालेली आहे. 1 महिन्याच्या आत बोर्डामध्ये मंजुरी मिळून त्या जागेचं वाटप देखील सुरू होईल. आणि जागेचं वाटप सुरू झाल्यानंतर साहेब आपण तिथे उद्योग करू शकतो. ठीक आहे, ठीक आहे, धन्यवाद. उदय सामंतजी, मी इथं पांढरकवड्यात सभेत आलोय. लोकांची मागणी आहे, इथे रोजगार नाही मिळत, इथं MIDC पाहिजे. उदय सामंतजी, इथं अमोल खताळच्या संगमनेरला मी आलोय आणि त्यांची मागणी आहे, MIDC पाहिजे. काय करणार तुम्ही? साहेब, 15 दिवसापूर्वी आपल्या आदेशानुसार मी संगमनेरला गेलो होतो अमोल खताळ यांच्या इथे, आणि तिथंच आपल्या आदेशानुसार MIDC जाहीर केलेली आहे. आचारसंहिता संपल्यानंतर पुढच्या 2 महिन्यात आम्ही 2Gचं नोटिफिकेशन जे काढावं लागतं MIDCचं, ते आम्ही नक्की काढू. नोटिफिकेशन 2 महिन्यात काढणार. ओके, चला, धन्यवाद, धन्यवाद. चला, जिथं जाल तिथं MIDC मंजूर. लोक म्हटले पाणी पाहिजे, आम्हाला थोडं पाणी पाहिजे, ते म्हणतात धरण मंजूर.
लोक होता धरण कसं काय होणार, नदी नाही, नदी मंजूर, नदीला पाणी कुठून येणार, डोंगर पाहिजे, डोंगर मंजूर. अरे बनवा बनवी करावं लागते थोडी. इलेक्शन मध्ये तुम्हाला फंडे करायची सवयच आहे, इलेक्शन फंडे ते का थोडे फंडे करतात बघा. लोक आमचे भारी आहेत ना, त्याला सगळं कळतंय, लक्षात ठेवा. अशीही बनवा बनवीचा कार्यक्रम करू नका म्हणून सांगतो. काल सगळं मंजूर होतं ते आज दिवसभर होते. विकासाकरता संघटनेला आम्हाला मतदान करा, विकासाकरता मतदान करा, हे करतो ते करतो, सगळं आश्वासन. मी त्यांना एकच म्हणल, तेवढा नगर मनमाड करा आणि मग या सांगायला. अरे तुमच्याकडला नगर मनमाड होईना, सगळी सत्ता असताना, खासदारकीची, आमदारकी, सगळ्या सत्ता मंत्रिपदाच्या असताना एक रस्ता धड होईना तुम्हाला. आम्ही एका रस्त्यावर चांगला असताना पुन्हा आता पूर्णपणे कॉन्क्रिटिंग करतोय, तेवढा करा, मग सांगाल या संघटनेवाल्यांना विकासाच्या गप्पा. दरम्यान 3.5 वर्ष सत्तेत राहून मंजुरीसाठी निवडणुकांचीच वेळ का यावी लागते, असाही प्रश्न स्थानिकांनी विचारलाय. बघा, शब्द देऊ नये ना. तुर्तास पालिका निवडणुकांच्या निमित्तानं का होईना दिलेले आश्वासनं पूर्ण होतात का, हे पाहणं महत्वाचं असेल. खोटं आश्वासन देत नाही. नो रिझन ऑन द स्पॉट डिसिजन वाला एकनाथ शिंदे.